शिवराज विद्यासंकुलात काव्य आणि गाण्यांचा सुरेल संगम. कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेचे जेव्हा गाणे होते या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध. दिग्गज कवींच्या कवितांना सुरावटीतून मिळाली नवी उंची. गडिंग्लज येथील शिवराज विद्यासंकुलाच्या प्रांगणात काव्याचा मेळा फुलला असून काव्य आणि गाण्याच्या सुरेल संगमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे यांच्या 81व्या वाढदिवस वर्षाच्या औचित्याने शिवराज विद्यासंकुल आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दमसा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुंबईचे प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे कवितेचे जेव्हा गाणे होते हा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांनी काव्य आणि गाण्याचे नाते उलगडताना सांगितले की कविता जेव्हा सुरांमध्ये गुंफली जाते तेव्हा तिचा खरा अर्थ अधिक गडदपणे रसिकांपर्यंत पोहोचतो. बालपणी शाळेत चालीवर म्हटलेल्या कविता, रेडिओवर ऐकलेली काव्यगीते आजही आयुष्याशी नाते सांगतात. कविता कधी आपल्या जगण्याचा भाग होते हे कळतच नाही. काव्यातील प्रश्न आणि आशय यामुळे कवितेला खुमारी येते, तर सुरेल गाण्यामुळे तिची अवीट गोडी निर्माण होते, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात अरुण म्हात्रे यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर, ग दी माडकुळकर, गझलकार सुरेश भट, नारायण सुर्वे, इंदिरा संत, कवी ग्रेस, कृबा निकुंभ, रानकवी नाधो महानोर आणि विठ्ठल वाघ यांच्या निवडक कवितांना सुरेल चालीमध्ये सादर केले. सुरेश भट यांच्या 2 ओळीतील जीवन दर्शन, कृबा निकुंभ यांच्या बालसुभम भावना, नारायण सुर्वे यांच्या लोकजीवनाशी जोडलेल्या कविता, महानोर यांच्या मातीशी नाते सांगणाऱ्या रचना आणि विठ्ठल वाघ यांच्या बळीराजाच्या जीवनावर आधारित कवितांनी रसिकांची मनं जिंकली. दुपारच्या सत्रात प्राध्यापक रफिक सूरज यांच्या अध्यक्षतेखाली काव्यवाचन कार्यक्रम पार पडला. यामध्ये विविध कवींनी समाजातील वास्तव, राजकारण, स्त्रीजीवन, यांत्रिकीकरण, शिक्षण व्यवस्था, स्वार्थी जीवनशैली यांसारख्या विषयांवर आपली मते कवितांच्या माध्यमातून मांडली. मधुकर जांभळे, सचिन शिंदे, महेश कराडकर, निर्मळा शेवाळे, मायकल डिसोजा, नारायण देसाई मोठे, आदित्य बोरकर, शालेय कवी श्रेयांश हराडे, मैथिली पोवार यांच्यासह अनेक कवींनी काव्यवाचनातून वैविध्यपूर्ण आशय सादर केला. या काव्य मेळाव्यास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू, दी.बा. पाटील, विजय चोरमारे, विनोद कांबळे, स्थानिक संयोजक विलास माळी, शिवराज विद्यासंकुलाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुऱ्हाडे, विश्वजित कुऱ्हाडे, प्राचार्य S.M. कदम, फार्मसीचे प्राचार्य राहुल जाधव, पर्यवेक्षक तानाजी चौगुले, ग्रंथपाल संदीप कुऱ्हाडे यांच्यासह साहित्यिक, कवी, रसिक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पत्रिकेचे अध्यक्ष चंद्रकांत पोद्दार यांनी केले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.